हाय हॅलो नमस्कार मम्मीचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही कुठं आलोय सांगा. कामाला आलोय आम्ही बिनपगारी खोल अधिकारी काम करतोय. तरी तर एवढा ढिगाचा पावट्याचा निवडून टाकलाय आणि जेवढं करते तेवढं येतंयच. पोती घेऊन येते ती सकाळपासून भांडी कपडे धुतल्यापासून म्हणजे उठल्यापासून माझं काम सुरूच आहे. ते काम झालं आणि ते बसले ना आता 2-2:30 वाजले त्या तरी पण उठलीच नाही जागेवरनं मी. आणि अक्षरशः माझ्या कमरेचा खोळखोळा होऊन गेलाय आणि एका जागेपासून मला काम होत नाही. आता काय सांगून काय फायदाच नाही तुम्हाला. त्याचं बघू किती वाजता होतं हे सगळं निवडून. आणि हा सगळा ढीग मी एकटीने निवडलाय माहिती. सगळ्यांनी शेंगा निवडून काढायचं म्हणलं ना नको नको वाटतं. आणि कुठं आलोय ना हे तुम्हाला सांगते मी पहिल्यांदा, कारण बऱ्याच जणांचा काय काय प्रश्न होता ना तर त्याचे उत्तर तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये देते. तर कुठं आलोय मॅडम, कुठं आलोय आपण? इथेच जवळ जवळ कुठं? आधी वापस घेतलं इकडं मी बोलते. तर हे घर आहे माझ्या मिस्टरांच्या मम्मी पप्पांचं. तर तुम्ही समजून घ्या मग ते कोणाचं असेल. तर 2 खोल्या आहेत त्या. इथं हॉल असेल आणि पलीकडे किचन असेल. आतून प्लॅस्टर आहे, फरश आहे, साधी फरश आहे, असं काही घर आहे. आणि आम्ही लई जवळजवळ राहतो. बऱ्याच जणांचा प्रश्न होता की तुझे सासू-सासरा दिसत नाही आहे, तू त्यांना सोडून कुठं राहते, रानात एकटी राहते का, मग ते कुठं राहतात, असं बऱ्याच जणांना काय काय प्रश्न पडलेला. तर आम्ही लांब राहत नाही आहे. तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते आधी. हा बघा दिसला आपलं पत्र्याचं शेड तिथं आहे. आणि हे आहे सासऱ्यांचं घर. पलीकडे जिथं असं थोडंसं दरवाजा दिसत असेल ना ते आहे जाऊबाईंचं घर. पलीकडे आहे आमचं घर. असं चिटकूनच आहेत बघा, भिंती चिटकून आहे त्या. आणि आम्ही इथेच राहतो बघा. आता इथं ती स्वयंपाक करते ते काय बोलते ते आम्हाला ऐकायला येतं, आम्ही काय बोलतो त्यांना ऐकायला जातं. पण कधी असं बाहेर येण्याचं किंवा मी वटा कोलडून कधी खाली आलेच नाही आहे दाखवायला, किंवा येतच नाही मी जास्त करून. आता जर गाडी घेतली ना तेव्हापासून ना पलीकडूनच जाते, इकडे यायचा विषयच होत नाही. जरी चालत कुठं गेले ना तर पलीकडूनच जाते, इकडे येतच नाही. आणि त्यांना माझं व्हिडिओ काढणं खपत नाही. त्यामुळे त्यांच्या पुढं कॅमेरा घेऊन यायची माझी काही हिंमत होत नाही. हिंमत तशी जर आहे नाही असं नाही आहे, पण कशाला नादी लागायला, किंवा मग ते म्हणणार मुद्दामून करते असं तसं. त्यासाठी मग कॅमेरा वगैरे मी ते असल्यानंतर ना जास्त हे करत नाही. कुठंतरी फोन ठेवते आणि मग तुमच्यासंग बोलते, कारण बोलण्याच्या नादामध्ये ना माझं काम राहते. त्याला काम करत करत बोलते आणि ना माझ्या फोनचा बॅलन्स संपलाय, त्यामुळे 2 दिवस ब्लॉग नाही आहे. काय झालं मी सांगते. आज मी बॅलन्स मारला सकाळी माझ्या फोनवरनं, तर चुकून मला माझा नंबर दिसला होता, पण कसं काय यांना बॅलन्स गेला मला कळलंच नाही. आणि हे गेल्यानंतर ना मी थोडंसं म्हटलं आता व्हिडिओ अपलोड करावा, फोन चार्जिंगला लावलेला. म्हटलं आता व्हिडिओ अपलोड करावा आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करावी. बघते तर काय बॅलन्स मला आलाच नव्हता, बॅलन्स गेला होता यांना. तर मग काय आज पण त्यांना बॅलन्सचा दिवस काढावा लागणार आहे. करमत नाही, आता सवय झाली आहे मोबाईलची. काल व्हिडिओ केला होता मी, आज अपलोड करणार होती पण नाही झाला. तर असू देत, हेच आल्यानंतर संध्याकाळी मग करेन, कारण आता मला हॉटस्पॉट पण नाही कोणाचं घ्यायला की जेणेकरून मी टाकू बॅलन्स वगैरे मारेन. तर हे आल्याशिवाय मला बॅलन्स काय भेटणारच नाही, असं काय प्रॉब्लेम झाला आहे. तर असं होतं प्रत्येकाला कमेंटचं उत्तर भेटलं असेल. आम्ही खूप जवळ राहतो पण काय विचार नाही पटत, त्यामुळं थोडंसं सेपरेट झाले. सगळीजणच झालेत, असं नाही आहे की मीच वेगळे आहे. तर चला तिकडून आलो आहे आणि तर काय झालं आहे मला काही कळलं नाही. पोळी आली आहे, बहुतेक जर यायला लागला आहे, कारण आता आजारीतनं दुकानातनं बाहेर पडलं काही येतच. आणि माझा अवतार कसं झाला आहे आज, असं झालं. तर इथं मी आता लिहित होते माझं महिन्याचं बजेट, जे की मी हमेशा लिहून ठेवत असते आणि हे लिहिलंच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की आपण कुठं किती खर्च केलेत आणि किती वेस्ट गेलेत किंवा किती कामासाठी केलेत. तर हे सगळं मी लिहित होते, कारण मला बनवायचं आहे त्याविषयी ब्लॉग. तसं तर मी आज बनवलं होते, कारण अर्धं मी सकाळी लिहिलं होतं, अर्धं लिहायचं होतं. मी अर्धं माझी कामं आवरल्यानंतर मी लिहिणार होते. तोपर्यंत मला तिकडे बोलवलं निवडायसाठी. मग मी तिकडे गेले ना आत्ताच आले, तर आत्ता अर्धं ती लिहिलं. तर लवकरच आपला त्याविषयी पण ब्लॉग येईलच. सॉरी 2 दिवस ब्लॉग नाही आलं त्यासाठी. असं हळूहळू मी रुटीन माझं स्टेबल करेन. मम्मीने मला अशी टिकली लावली दिसते का? दिसते. चाना हिला इतका उचक्या लागते त्या की काय, कोण इतक्या आठवणीचे झालं या.
आता कपडे धुवून घरात आणलेत बघा. घड्या मारायच्या त्या, कारण आता सकाळपासून पाऊस इतका नाही. आणि जे येत होता म्हणजे रापा यायच्या, रापा नुसत्या 5 मिनिटाला यायची उघडायची, 5 मिनिटाला यायची. मग सकाळ मी कपडेच काढले नाही. ते म्हणलं जाऊ दे, भिजली तर भिजली, कारण दिवसभर तेच करते. मग आतनं बाहेर बाहेर ना तेवढंच करण्यात माझा टायमिंग जातो. त्यामुळे म्हणलं आता आज न्यायचेच नाही ते आतमध्ये, भिजले तरी. तर वाळले जातात, घड्या घालून ठेवते. तर कमेंट करा माझं महिन्याचं बजेट तुम्हाला बघायला आवडेल का नाही. तरी पण मी करणारच, कारण मी इथं लिहिलंय आता हे सगळं, आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. मी आता आली, जेवली, दूध पिली, आणि आता काय नाही. ओके चला, लागतो स्वयंपाकाला, लवकर स्वयंपाक करते, कारण आता वाजलेत 5. ही मी काढलं नाही बघा. पाणी पिली नाहीस ना, खाली बस. असं का लावलंय, तिरकं लावलंय, खाली बस. आत्ता सकाळी स्वेटर घातलाय मी तिला, कारण तिकडं बाहेर गेलेलो तर बाहेर हवा सुटली म्हणूनसाठी. आणि हा स्वेटर ना माझा आणि सोनूच्या मामाचा आहे, जी की आता सोनू वापरायला लागल्या. किती छान आहे ना. परत मोठी झाली का कोण उपाळणार? तोपर्यंत राहतोय का, तोपर्यंत फाडून टाकलाय बघा, इथं फाडलाय. परत तिथं काय ठेवत नाही. छान वाटतं ना आपले कपडे आपल्या लेकरांनी घातलेले, जी फिलिंगच जरा वेगळी असते. अबा खाल्लंय ताट कसं ठेवलं, तुम्ही म्हणाल तो ठेवला चल, मी नाही, ह्या मॅडमनी खाल्लंय ते. मी जेवलीच नाही आज, मला आठवतच नाही मी खाल्लेलं, जेवलीच नाही मी. एक दिवस जेवले असेल. मी रात्री पण नाही जेवली ग. तुम्ही दोघं जेवला, तुम्ही, मी झोपली तशीच. सकाळी उठल्याने पण कुठं जेवली नाही जेवली तुम्ही. मी तिथं मोबाईलला रिचार्ज मारत होतो तेव्हा तुम्ही झोपला, जेवत होता. आणि परत खरडा केला, खाल्ला. मित्रांनो मैत्रिणींनो, मला इथे टेन्शन खरं सांगायला गेलं, माझं तोंड बारीक झालं. भूक खायला लागते मला. थांब आता मला बोलू दे. माझ्या वाटणीचंही खाऊन टाकते. माझं डोळं बघा, आणि माझं तोंड पण आता एवढं झालं. खरंच यार, मी इतकं टेन्शन घेतलंय ना. तर चल, काय सारखं काजल तेच 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 बोलतेस. पण थांबा, मला इथं बसू द्या. काय तेच 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 बोलते, पण ना झालंयच असं. एक एक काडी गोळा करून संसार उभा करायचं म्हणलं ना त्रास होतो. आणि जर असं आपल्यासोबत व्हायला लागलं ना तर त्याचा डबल त्रास आपल्याला होतो. की आम्ही जीवाला खाल्लं नाही, आत्मा मारून मारून मी सगळं उभं केलं. माझं नवरा म्हणायचं, अगं खा, राहू देत, नको विचार करू, जातील की आपला हप्ता राहणार आहे का, उजेड सोडणं जरा. पण मी म्हणायची नाही, नको. एकदा जर म्हणजे हप्ता जर थटला ना तर ते आणखी 500 रुपये 600 रुपये दंड भरण्याच्या नंतर ते आपल्या आठवड्याचा किराणा भागला, असं मी त्यांना सांगायचे. कसं केलं यार याने, ते इतकं सगळं असं ढासळून पडताना बघून त्रास होतो. काय माहिती माझ्या संसाराला कोणाची नजर लागली. आता ही मी नाही म्हणत, बरेच जण सबस्क्रायबर म्हणतात, इंस्टाला जे संग मी बोलते ना ते मला म्हणतात की असं, कारण हा योगायोग नसतो की सगळं एकदमच होण्याचा. अचानकच एखादी गोष्ट झाली तर हां बाबा ती झालीच तशी असेल, किंवा आता ती बिघडणार आहे तर ती बिघडणारच आहे. पण एका मागून एक सगळं बिघडत आहे ना, हा तर योगायोग नसणार आहे ना, ह्याच्या मागं काही ना काही असेलच ना. हे माझ्या नंतर डोक्यात आलं. माझ्या पण हे डोक्यात नव्हतं आलं, कारण मी स्वतः त्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवत. पण आता वाटतं सगळ्या गोष्टी खऱ्या असं वाटतं. ह्या भीतीनं शप्पथ सांगते तुम्हाला, मी फ्रीज पण चालू करत नाही. कारण नको, आता एकच वस्तू राहिली जी की बोलायला पण नको. त्यामुळे ना भाजीपाला पण मी बाहेरच ठेवते, काहीच ठेवत नाही फ्रीजमध्ये. नकोच यार, रिस्कच घ्यायची नाही आपल्याला. एकतर खायचं वांदं झालंय, कसं जगतोय आम्हाला माहिती. आणि वस्तू नीट करायला म्हणलं तर लय पैसा लागतो. दाद्यात नजर लय वाईट असते बाबा माणसांची. नजरेनं माणूस दगड तो फुटतो. आपण तर माणसं आहोत, आपल्याला का नाही होणार. आणि ह्या गोष्टीनं माझं एक मत बदललंय, खरं सांगू तुम्हाला. घर बांधणं कॅन्सल, घर नाही बांधायचं मला. एक रुपया गोळा करून ठेवतो घरासाठी, घर. पण आता मला असं वाटतं की नको घर. जे मागच्या वर्षी मी म्हणले होते ना, आठवतं मी मागच्या वर्षी तर जाऊन ब्लॉग बघा, मी म्हणलेले मला नाही आता घर बांधायचं. खरंच यार,
तसंच आता डबल मी यावर्षी म्हणते, नको. आपल्या आयुष्याचाच भरोसा नाही आहे तर घरून दारून बांधून काय फायदा. आणि बांधून जर त्यात सुख समाधान नाही भेटणार असेल, मेन गोष्ट एवढं मोठं आपण घर बांधायचं, घर बांधणं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्या घरात जर आपल्याला समाधानच नाही भेटलं तर ते घर काय कामाचं ना. त्यापेक्षा ते नाही बांधलेलं बरं. जसं आहे तसं सुख आहे, खातोय पितोय. जे माणसं रस्त्यावर राहते तर ती टेंट पालं ठोकून राहते ती सुखी असते. ती आपल्याला तर कसं तरी दिलं आहे ना, मग जास्त आशाच नको करायला, जास्त हाऊस नको करायला. आता ह्या मताची झाली मी. त्या कालचाच विषय मी म्हणलं की मला नको बाबा घर, काय उपयोगच नाही बांधून. मी घर बांधलं ना, आपल्यात भांडणं व्हायला लागली, संसार असं मोडखळीला आला तर ते एवढ्या मोठ्या बंगल्याचा किंवा घराचा काय उपयोग आपल्याला. भले आम्ही साधंच घर बांधू, एकच रूमचं बांधू, पण ते आमच्यासाठी आमचं आयुष्याची जमापुंजी म्हणले तरी चालेल, जे की आम्ही त्याला लावणार आणि त्यात आम्हाला सुख नाही भेटणार. आता बरेच जण म्हणतील निगेटिव्ह विचार करू नको, असं नसतं, सगळे दिवस सारखे नसते ते. पण जी आत्ताची वेळ चालू आहे ना, ती ना खरंच लय कठीण वेळ चालू आहे. सकाळची गोष्ट आहे, मी माझ्या फोनला रिचार्ज मारत होती, त्यांच्या फोनला कसं काय जाऊ शकतो मेसेज, तर मला आला होता. हे कसं काय होऊ शकतं मला सांगा. म्हणजे ना काय होतंय माझ्या बाबतीत, काय होतंय माहीत नाही. मी रात्री पण जेवली नव्हती, मी सकाळी पण जेवले नाही आणि मी अजून जेवले नाही. मला कुठल्या गोष्टीचं भानच नाही. मी खाते का पिते का नाही. ह्यांनी मला लय फोर्स केला की जेव 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 जेव. भांडणं झाली, स्वतःचं ताट त्यांनी फेकून दिलं. तू खात का नाही, मला नाहीच खायचं तर मी असं उत्तर दिलं. आणि नंतर ना थोड्या उशिरानं मला पछतावा झाला की मी का जेवली नाही. तरी पण मी तशीच झोपली. सकाळी उठलं, जेवण वगैरे बनवलं आणि मी बॅलन्स मारत बसलं तोपर्यंत ह्या दोघांनी जेवण घेतलं. मी मोबाईल चार्जिंगला लावला आणि भांडी वगैरे आवरली, सिन्नी जेवलेली, स्वयंपाक वगैरे केलेली. आणि नंतर डबल त्या गोष्टीचं टेन्शन आलं की माझ्या फोनमध्ये बॅलन्सच नाही बसला. डबल ते टेन्शन घेत घेत मी अजून जेवलेले नाही. असं झालं आहे माझ्यासोबत. असू देत, जाऊ देत. आणि आता मी ना असं रागावताना गाणं म्हणलं की देवा एवढं झोरून झोरून जेवढं तुटलेलं तेवढं मी जोडून टाक. काय तुटलेले हां थांब मी इथे दाखवायला मोडू नको. तर ना रागावायचं गाणं ना मी असं म्हणलं देवाला नको यार जिंदगी एवढं झोरून झोरून किंवा मानसिक त्रास छळ करून मारण्यापेक्षा ना मला ने उचल. आणि सकाळी सोनाला आंघोळ वगैरे घातली. आंघोळ घातली आणि मी माझं आवरत होते, म्हणजे पावडर वगैरे लावत होते. तर सोनं आपलं तिचं आवरत होते, रोजच आवरते बरं का, पण रोज जरा चांगलं आवरते. तर सकाळी तिनं ना असं वरनंच गुंता काढला आणि मागं केस ओले केस विंचरले तिनं आणि मागं गुंता तसंच ठेवला. आणि माझं लक्ष गेलं आणि लगेच माझ्या डोक्यात वेगळाच विचार आला की खरंच मी म्हणली तशी म्हणजे आपल्या तोंडातून जायला आणि देवानं तो शब्द झेलायला ना, अशी गोष्ट होती. आणि तिला तसं बघितलं ना की तिनं मधनं भांग पाडलेला, म्हणजे ना रोज तशीच पाडते बरं का ती, पण अशी सिल्की केस झालेले असतात त्यामुळे तिची मनानंच इकडे तिकडे होते आणि ते छान दिसायला लागतं. पण सकाळी ओली केस होती, इकडून काढला गुंतान मागच ठेवला आणि तिची केस आता एवढी वाढलीत का नाही, तर ती मागच अडकून बसलेला ना. आणि मला आठवलं आमच्या तिथं ना एक आहे, म्हणजे शाळेतली होती, तिला मम्मी नव्हती, मग ती तशाच वेण्या घालून यायची, असं गुंता तसाच असायचा, नुसती बांधली म्हणायला बांधायची केस, रेबीन वगैरे लावायची. का तर शाळेत मॅडम ओरडायची की वेण्या घालून आले पाहिजेत म्हणून. मग मला आठवलं की बाबा आईच्या माघारी आयुष्य असं असतं. मी म्हणलं नको देवा चुकले, नको माझ्या लेकरांचा हाल नको व्हायला, कारण खरंच नसतं कोण कोणाचं यार. ते टिकली लावलेली, माझी टिकली लावलेली या, आणि तसं विचारलेलं मधनं भंग पाडला आणि इकडे एक चाप लावला, इकडे एक चाप लावला आणि एवढं तोंड दिसत तसं वाईट वाटलं मला. म्हणलं मी कंटाळली म्हणून मी मरण मागते, पण माझ्या माघारी माझ्या लेकराचा हाल काय होतं हे कोणाला माहिती. मम्मी जिवंत आहे तोपर्यंत ती थोडं इच्छा पूर्ण करल किंवा सांभाळल नाही, तिच्या माघारी कोणाकडून आशा नाही. तेव्हा चुकले. तर चला असू देत. सोनूनं काय बनवलं बघा, मी चिमटे काढून आणलं तर तिनं सगळं व्यवस्थित जोडवलं, तर काय चिमटं तुटलं होतं काढता फास्टमध्ये पाऊस आलेला म्हणून, तर तिने ते जोडलं तर दाखवते. तर बघा सगळं व्यवस्थित लावलं तर बेके बेबे 2 4 32 6 25 8 210 बेसक 12 बेसक 14 32 16 92 18 मोज ग बाळा तू कुठले 1 पासून मोज. 1
2 तसं नाही, असं 1 2. 1 2 3 4 5 6 दशमिक 7 वक्री काटे 8 शून्याची पुढे 9 10 11 12 13 16 14. 14 15 16 17 18 बरोबर 18. हां 18. हां ही 18 झाल्यावर 9 19. 19 20 आणि ही 20 झालं. आणि ही 2वर 1. 2 1 21 हां किती चिमटा इथं? 21 हां बरोबर. म्हणजे बघा ही दोन चांगले मॅचिंग मॅचिंग येते आणि ही वाईट 21 आहेत. हां 22 23 24. 24 चिमटं होतं, त्यातलं 3 गायब झालं तर म्हणून 21 चिमटा आहेत. हा गाया पाहिजे म्हणून इथं लावलं तुम्ही. अगं एक तुटलेला होता ना, जोडला आम्ही. हा मधनं तुटलेला नाही का असा, हिथनं असा कट झालेला. तिथकडेच आहे. कुठं आहे? हां आहे फीस मांजर का नाही फीस. असं तर जाऊ द्यात, आता ब्लॉग करते कारण ऑलरेडी खूप मोठं झालं. आता काय शेअर करू कारण सकाळीच कपडे भांडे झालेत. हां मी चिमटा कशी ठेवली ती सांगा मला लाईक करून. कमेंट करून. चला बाय बाय, लागते स्वयंपाकाला. इच्छा तर व्हाय नाही काय करण्याची, पण खाण्याची. पोट आणि पाठ एक झालंय माझं. हा ड्रेस खरंच मला टाईट होतं, किती लूज व्हायला लागलाय. चला जेवत नाही, बनवते. नवरा माझा आण करत येईल. चला बाय बाय.